नमस्कार मित्रांनो, पौराणिक कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, मकर राशीत तब्बल 50 वर्षानंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग होणार आहे। यास त्रिग्रही योग असेही म्हणतात आणि या त्रिग्रही योगामुळे या 3 राशींना हा योग श्रीमंत करणार आहे। या राशी श्रीमंत होणार आहेत। तर चला तर मग पाहूयात या 3 राशी कोणत्या आहेत। तर मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचराला अतिशय महत्त्व आहे। ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जेव्हा प्रवेश करतो त्याचा परिणाम 12 राशींवर पडत असतो। काही राशींसाठी हे गोचर अर्थात शुभ असतं, तर काहींसाठी घातक असतं। फेब्रुवारी महिन्यामध्ये मकर राशीत 3 ग्रहांचा संयोग होणार आहे। त्यातून त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे। तब्बल 50 वर्षानंतर धन आणि वैभवाचा दाता शुक्र, ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग मकर राशीत एकत्र भेटणार आहेत, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे। पण या त्रिग्रही योग 3 राशींच्या लोकांसाठी अत्यंत वरदान देणारा ठरणार आहे। या लोकांना अचानक आर्थिक फायद्यासह करिअरमध्ये यश आणि समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे। चला तर मग पाहूयात या राशी कोणत्या आहेत। त्यामध्ये पहिली रास आहे मेष रास। मेष राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग हा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, कारण तुमच्या पारगमन कुंडलीच्या कर्मघरावर हा योग निर्माण होणार असल्याने या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहेत। त्याच वेळी तुमच्या नोकरीत बढती मिळणार आहे। तसंच तुम्हाला वडील आणि वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होणार आहे। तर नोकरदार लोकांना कनिष्ठ आणि वरिष्ठांचं सहकार्य लाभणार आहे। व्यापारी वर्गाला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ही योग्य वेळ आहे। मित्रांनो, दुसरी रास आहे धनुरास। ज्या व्यक्तींची धनुरास आहे त्यांच्यासाठी हा त्रिग्रही योग खूप शुभ ठरणार आहे, कारण तुमच्या राशीच्या धन आणि वाणीच्या घरावर हा योग निर्माण होणार आहे। म्हणून यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहेत। तसंच तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे। नोकरीत बदलाचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत। बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे। तर यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होणार असून कामात यश मिळणार आहे। तसंच व्यावसायिकांना अडकलेले पैसे परत मिळणार आहेत। आणि तिसरी रास आहे मकर रास। मकर रास असणाऱ्या व्यक्तींसाठी हा योग वरदान ठरणार आहे, कारण हा योग तुमच्याच राशीत निर्माण होणार आहे। या योगामुळे तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे। तुमचा आत्मविश्वासही वाढणार आहे। तीव्रता आणि प्रभाव दोन्हींमध्ये वाढ होणार आहे। तसंच तुमची सर्व सरकारी कामं पूर्ण होणार आहेत। सरकारी कामात फायदा होणार आहे। यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे। तसंच यावेळी तुमच्या जोडीदाराची प्रगती होणार आहे। सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार असून तुम्हाला अनेक लाभ मिळणार आहेत। मित्रांनो, या 3 राशींना या त्रिग्रही योगाचा फायदा होणार आहे। तुमची रास याच्यामध्ये आहे का? मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।